माझ्यासाठी काय घेतले दाखवा. मार्केटमधून गुलाब घेतले. चला कौतुक बृहन्मुंबई महानगरपालिकेचं कौतुक क्रांती सुभाष जगताप, स्मिता हरियान, राणी देवेंद्र शिंदे आणि छोटी सिंग यांनी त्वरित मंचावर यायचं आहे. सरकारी टिपिकल तुम्हाला येणार ना PM स्वनिधी 1, PM स्वनिधी 2 लगेच तयार राहायचं आहे. कुमारी रामनाथन या ट्रान्सजेंडर महिला आहेत. अर्चना यादव. मी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना धन्यवाद देईन, त्यांचं अभिनंदन करेन की एका आदिवासी महिलेला एका एवढ्या सर्वोच्च पदावर संधी. हाय फ्रेंड्स, मी दीपाली. तर आत्ता मी चाललेले आहे बाहेर. तर सकाळचे वाजलेलं आहे 8, म्हणजेच मी 7लाच घरातून बाहेर निघाले आणि आता एक कार्यक्रम आहे, मोठा कार्यक्रम, आणि त्या कार्यक्रमासाठी चाललेला आहे. कोणता कार्यक्रम आहे, काय आहे, ते प्रमुख अतिथी कोण येणार आहेत, ते सर्व तुम्हाला व्लॉगमध्ये पाहण्यास मिळेल. तर आजचा हा व्लॉग कंटिन्यू करा. ओके. सुकेशनी. चला सकाळ सकाळी चाललोय आपण फिरायला, आहे ना. हो चला जाऊया. वरळीला चाललोय. स्वागत आहे. चला साहेबांच्या हस्ते. तर हे सगळेजण जाणार आहेत बसनी आणि मी आता डायरेक्ट जाणार आहे ट्रेननी, कारण भरपूर वेळ होणार आहे, त्यामुळे मी लवकर जाणार आहे. ओके चला. तर आता आम्ही आलेलो आहोत परेल स्टेशनला आणि स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर इथं फुलांचं मार्केट आहे ना. सर्व प्रकारची फुले पाहण्यास मिळतील. तर चला, होलसेल मार्केट आहे हे. चला पुढे जाऊया आता आपण. आता तुम्ही पाहिलं असेल, मी लोअर परेलला उतरल्यानंतर स्टेशनच्या बाहेरच मार्केटमधून जाताना, तर ह्या मार्केटमधून जाताना भरपूर अशी फुलं होती, म्हणजेच हे फुलांचंच मार्केट आहे. आणि एवढी सुंदर सुंदर फुलं होती ना, तर माझं तर मन राहवलं नाही. आणि माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी तिथलं एक गुलाब उचलून घेतलं. आणि कसं आहे, त्यांना जर एखादी वस्तू आवडली तर ते पटकन घेतात, परंतु समोरचा माणूस त्यांना पाहून आणि त्यांची पर्सनॅलिटी पाहून त्यांना काहीही म्हणत नाही. कारण कुठेही गेले ना, त्यांना पाहिलं का पटकन म्हणतात हे पोलीस डिपार्टमेंटला आहेत का, तर नाहीत. आणि त्यांनी पटकन गुलाब घेतलं आणि त्यांना कोणीही काही बोललं नाही. आणि खास करून त्यांनी माझ्यासाठी गुलाब घेतलेला आहे. मला खरंच खूप छान वाटलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भरपूर अशी गर्दी आहे आणि फुल मार्केट भरलेलं आहे फुलांनी. माझ्यासाठी काय घेतले दाखवा. मार्केटमधून गुलाब घेतले. चला सरदार वल्लभभाई पटेल मैदानामध्ये जायचं कार्यक्रम तिथेच आहे. तर आत्ता या ठिकाणी आम्ही कार्यक्रमासाठी पोचलेलो आहोत आणि म्हणजे अजून महिला आलेल्या नाहीत, तर आम्ही भरपूर लवकर आलेलो आहोत, कारण भरपूर अशी गर्दी होणार आहे. काही वेळाने तुम्हाला मी दाखवेनच. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी सकाळी लवकर आलेले आहे, कारण मला लवकर बोलवण्यात आलेलं होतं. तर मी या ठिकाणी 9:30ला आले आणि कार्यक्रम होता 11:30चा. कार्यक्रमाची तयारी चालू होती. तर भरपूर अशा चेअर खाली होत्या आणि काहीच महिला आलेल्या होत्या. परंतु काही वेळाने काय झालं, हा जो स्टेडियम आहे तो फुल झाला. म्हणजेच A to Z वॉर्डच्या सर्व महिला येणार होत्या आणि आल्यानंतर पाहिलं तर 16,000 ते 17,000 महिला या ठिकाणी होत्या. आणि त्यामध्ये
40 ते 50च जेंट्स होते. त्यामध्ये माझे मिस्टरही होते. काय झालं, माझ्या मिस्टरांनी शूट करण्यासाठी पुढच्या साईडला बसले, परंतु महिला आल्यानंतर बसायलाही जागा नव्हती. त्यांना तिथून उठवण्यात आलं आणि त्यांना बसण्यासाठी जागा नाही. तर अशा वेळेला त्यांनी काय केलं, BMCचे जे फोटोग्राफर असतात त्यांच्या बाजूला ते बसलेले आहे आणि तिथे बसून त्यांनी पूर्ण शूट केलेलं आहे. खरं तर हा कार्यक्रम महिलांचाच होता आणि त्यामध्ये जे जेंट्स होते ते BMCचेच होते आणि काहीच महिलांचे मिस्टर आले असतील, त्यामध्ये माझेही मिस्टर होते. तर भरपूर छान असा कार्यक्रम हा होणार आहे, तुम्ही पाहू शकता. तर हा जो व्लॉग आहे तो कंटिन्यू करा आणि महिला आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहून कशा पद्धतीने व्यवसाय करतात हेही सांगण्यात आलेले आहे. तर नक्की पहा. नमस्कार, माझे नाव जान्हवी विजय साळुंखे आणि माझ्या बचत गटाचं नाव आहे एकात्मता महिला बचत गट. सँडविच इथे आमचा बचत गट आहे आणि आमच्या बचत गटात एकूण 10 महिला आहेत. आम्ही घरगुती उत्पादनं बनवतो, जसं की पुरणपोळी, मोदक, लाडू, फराळ वगैरे अशा सगळ्या गोष्टी आम्ही बनवतो. सुरुवातीला पैशाची बचत करायची हाच आमचा उद्देश होता, पण हळूहळू मुंबई महानगरपालिकेचा आम्हाला बरेच गायडन्स मिळाला की आपण कशा प्रकारे उद्योग करू शकतो. तर आम्ही या उद्योग गटाला सुरुवात केली आणि बऱ्यापैकी आम्ही याच्यामध्ये ग्रोथ केली आहे आणि आम्ही सर्वही खुश आहोत की आम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहू शकतो. BMC सर्व खूप मदत मिळते, म्हणजे वेळोवेळी आम्हाला सगळ्या प्रकारे गाईड पण करतात. नमस्कार, मी सीमा सदानंद वैद्यकर. आमचा आम्ही महिला बचत गट आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका या योजनेमध्ये आम्ही नोंदणीकृत आमचा असा महिला बचत गट आहे. या महिला बचत गटातून आम्ही 3 वर्षापासून आधी चपाती बनवण्याचा व्यवसाय चालू केला. 35% सबसिडीवरती आम्ही ही चपाती बनवण्याची मशीन विकत घेतली आहे व आमच्या गटातील सर्व महिला मिळून आम्ही ह्या मशिनीद्वारे एका तासाला किमान 800 ते 1000 पोळ्या आम्ही काढतो. त्यामुळे आमचा हा व्यवसाय दुप्पटपटीने वाढलेला आहे व या पोळ्या आम्ही हॉस्पिटल, रेल्वे कॅन्टीन, लहान मुलांचे जे शाळेची कॅन्टीन आहे किंवा छोटे छोटे असे कॅन्टीन आहे त्यांना ह्या पोळ्या आम्ही वितरण करीत आहोत. ही आमची कणिक मळण्याची मशीन आहे. त्याच्यामध्ये आम्ही चांगल्या प्रतीचा आटा यूज करतो. 5 किलो आट्यासाठी आम्ही 5 लिटर पाणी ह्याच्यामध्ये ओततो व 5 ते 10 मिनटं ही मशीन आम्ही चालू ठेवतो. त्यामुळे हा आटा मऊ व लुसलुशीत होतो. कशी पृथ्वी चालायची वाऱ्याविना, कशी पाने हलायची, साऱ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन आहेस तू. नवसातले सारे इमोशन्स आहेस तू. प्रत्येक रूपामध्ये मशीन घेतलेली आहे. ही मशीन चपाती बनवण्याची आहे आणि या मशीनमध्ये जवळजवळ आम्ही एका तासाला 800 ते 1000 पोळ्या आम्ही काढतो आहे. अगोदर आम्ही हाताने लाटून तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व महिलांना फेटे बांधण्यात येत आहेत. म्हणजेच ज्या महिलांचा सत्कार होणार आहे त्या महिलांसाठी हा फेटे बांधण्याचा कार्यक्रम आहे. तर काही वेळातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांचे आगमन होणार आहे आणि आगमन झाल्यानंतर त्यांनी महिलांसाठी ज्या योजना केलेल्या आहेत त्या सर्व योजना या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी सांगितल्या आणि सर्व महिला एवढ्या खुश झालेल्या आहेत. हे ऐकून आम्ही तर खुश झालोच, पण तुम्ही व्लॉग पाहिल्यानंतर तुम्हीही खुश नक्की व्हाल. तर व्लॉग कंटिन्यू करा. ओके. महिलाला बोल नाही का मॅडम किती जरा नाही उभा आहे मॅडम. ठीक आहे चालू केलं चालू आहे ना, पडतो ना नंबर. बरं
नाही ह्या साईडनंच येतो व्यवस्थित होतो. इकडनं छान होतं. चांगला बांधला. थँक्यू. नेपाली मी जाऊ काय? एक फोटो काढू दे. चल मी जातो. सीडीओज कोण जरा इकडे स्टेज पाशी या जे पण सीडीओज आहेत त्यांनी साधना गाडे इन्व्हॉल्ड सीडीओज त्यांनी स्टेज पाशी या पटकन. टॉर्च आपल्या हाताने त्याला नक्की करायचे. एकदा थोडी आपण अचानक सांगितलं तर तो मोबाईल घेऊन लाईट लावण्यामध्ये वेळ जाईल म्हणजे आधीच सांगते आपल्याला. आणि तुम्ही इतकं छान मला प्रतिसाद दिला त्याबद्दल मनपूर्वक तुमचे सगळ्यांचे आभार. आपला कार्यक्रम आहे, आपण नेहमी वटवट करतो, खूप बोलतो असं म्हणतो, पण तसं नाही. बोलत असतानाच आपण इतकी कामं पटापट करत असतो. त्यामुळे आजचा हा इतका छान दिवस आहे. थँक्यू. ही सूचना आपण सगळ्यांनी पाठवूया. मी पण इथून करेन आणि आपण सर्व योजना 679 कोटी रुपयाला मान्यता दिलेली आहे. या कोकणचा विकास जो आहे हा विकास असा झाला पाहिजे कारण निसर्ग सौंदर्य आहे, निसर्ग संपदा सगळं आहे. 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे, इकडे डोंगर माता आहे, सगळं हिरवगार वनराई आहे. आणि म्हणून या कोकणाचा विकास असा झाला पाहिजे की जगाला देखील हेवा वाटावा असं कोकण आपण निर्माण करण्याचा. मध्ये साई किन्नर बचत गट इकडे लक्ष द्यायचंय, हॅलो सगळ्यांनी पुढे यायचंय. साई किन्नर बचत गट पुढे या, इकडे या. त्याच्यानंतर भैरवी महिला बचत गट सगळ्यांनी असं लाईन मध्ये उभं राहायचं. इथे जय माता दी महिला बचत गट,
त्यानंतर श्री लक्ष्मी महिला बचत गट, शीतला देवी महिला बचत गट, जान्हवी महिला बचत गट, महाकाली महिला बचत गट, बागडे, लक्ष्मी गुप्ता, PM स्वनिधी या योजनेअंतर्गत ज्यांना लाभ मिळाला आहे त्याचे लाभार्थी जसे क्रांती सुभाष जगताप, स्मिता हरियान, राणी देवेंद्र शिंदे, छोटी सिंग आणि PM स्वनिधी 2 मध्ये कुमारी रामनाथन, अर्चना यादव, कविता नारायणकर आणि लता अशोक शिंदे आणि नीलम निवृत्ती पवार या सर्वांना या स्टेजवर प्रातिनिधिक स्वरूपात बोलवलं गेलेलं आहे. वेगवेगळ्या योजनांचे लाभार्थी आणि हा लाभ आपणासही मिळू शकतो याचे प्रात्यक्षिक आहे. तर मी BMCचे ॲडिशनल कमिशनर सुधाकर शिंदे सर यांना विनंती करतो की या सर्व महिलांना पुष्पगुच्छ देऊन यांचं स्वागत करायचं आहे. BMC ॲडिशनल कमिशनर सुधाकर शिंदे सर. आणि याच्यामधल्या काही बचत गटांना मी इथं विनंती करणार आहे की त्यांनी आपल्या बचत गटाबद्दल माहिती द्यायची आहे. जसं आपल्यामध्ये साई किन्नर बचत गट आहे, सुधाकर शिंदे सरांना बोलो. साई किन्नर बचत गट, आपके बारे में बताइए, आपका बचत गट क्या क्या करता है और क्या उसका कैसे फ़ायदा होता है लोगों को? नमस्ते, मैं साई किन्नर बचत गट का अध्यक्ष हूँ. हम लोग टी वार्ड की तरफ से हमारा बचत गट खोला गया था. उसी में फर्स्ट हम लोगों ने मिला था 10,000 का अनुदान मिला है. हम लोग महीना बचत का पैसा 500 पे जमा करते हैं. और दूसरा भी मिला 10,000 अनुदान मिला था. उसमें हम लोग छोटे छोटे व्यवसाय करने के लिए शुरू किया था. अब अच्छे से हमारा वो चल रहा था. उसके बाद 1 लाख को लोन मिला है हमारा बचत गट की तरफ से महाराष्ट्र बैंक में. और 1 लाख का लोन फिर धीरे धीरे फेड दिया है. उसके बाद 5 लाख का लोन मान्य मिला है. उसके लिए बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं. आपणामध्ये आपले लोकप्रतिनिधी आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि या सगळ्या महिलांचा सत्कार करायचा आहे. सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत, कारण या सगळ्या महिला मुंबईच्या वेगवेगळ्या विभागातून आलेल्या आहेत आणि आपणासही या कुठल्या ना कुठल्या स्वरूपात. मी आज BMC तर्फे एकनाथ शिंदे साहेबांना मनापासून आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खूप छान. आज या सर्व बचत गटांना 1 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान BMC तर्फे मिळणार आहे. आणि आपणामध्ये अजून बाकीचे बचत गट आहेत. आपणामध्ये बाकीचे बचत गट आहेत, ज्यांचं झालंय त्यांनी बसून घ्यायचं आहे. श्री लक्ष्मी महिला बचत गट ज्या बचत गटांचं झालेलं आहे त्यांनी बसून घ्यायचं आहे. सर्वांनी आपल्या आपल्या जागेवर बसून घ्यायचं आहे. मान्यवरांनी सुद्धा आपापल्या जागेवर बसून घ्यायचं आहे. शिंदे साहेबांचं असं अभूतपूर्व स्वागत आमच्या सगळ्या महिला करत आहेत. माननीय मुख्यमंत्री साहेब, स्त्री शक्तीची जी चळवळ आहे त्याचं सगळ्यात उत्तम असं उदाहरण आज आपण इथे पाहत आहोत. माननीय मंत्री दीपक केसरकर साहेब इथे उपस्थित आहेत. माननीय मंत्री मंगलप्रभात लोढा साहेब इथे उपस्थित आहेत. आमदार सदा सरवणकर साहेब
गुढीपाडव्याचा दिवस हळूहळू जवळ येत आहे आणि खऱ्या अर्थाने भविष्याची उत्तम नांदी आजच्या या कार्यक्रमामुळे होत आहे. त्यामुळे नवीन वर्षाला सामोरं जात असताना अशा पद्धतीचा आर्थिक लाभ आपल्याला होत आहे. यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं आपण एकदा जोरदार टाळ्यांनी कौतुक करूया, अभिनंदन करूया आणि नवीन वर्षासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छाही देऊया. माननीय दीपक केसरकर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते आपण आता दीपक प्रज्वलन करत आहोत. मंगलप्रभात लोढा साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक इथे स्वागत करते. खासदार राहुल शेवाळे साहेब, आमदार सदा सरवणकर साहेब, राहुल गांधीचा पास घ्यायचा ना. मी सर्वांना विनंती करते की कृपया आपण उभे राहूया. आता सर्व महिलांना मी विनंती करते आपण उभं राहायचं आहे. आता या महाराष्ट्रामध्ये हे वैभव आपण आज पाहतो आहोत, त्या महाराष्ट्राचं कौतुक करूया. राज्यगीताने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे, राज्यगीताचा सन्मान करूया. यानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त चाल साहेबांना मी विनंती करते की माननीय मुख्यमंत्र्यांचं आपण इथे स्वागत करूया. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक चाल साहेबांना मी विनंती करते की माननीय मुख्यमंत्री साहेबांचं आपण इथे स्वागत करूया. आज पुष्पगुच्छ आपण देणार नाही आहे, तर आपल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या खणापासून तोरण आहे ते आपण देतो आहोत. तसंच हँडमेड सोप आपण आज देणार आहोत. शहाळी आहेत अनिका महिला बचत गटांनी, ती रिसायकलिंग करून आपण छानपैकी कुंडी तयार करून त्याच्यात तुळशीचं रोप आपण बनवलेलं आहे ते देऊया. गुढी आपण देणार आहोत, नवीन वर्षाची गुढी आपण ती देत आहोत. आणि महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक मंदिरातलं जे निर्माल्य आहे त्यापासून बनवलेली सुवासिक अगरबत्ती आणि खत आपण सर्वांना देत आहोत. एकदा जोरदार टाळ्या आमच्या महिला बचत गटांना. साई किन्नर बचत गटाने बनवलेली आपण ज्यूटची पिशवी आपण देत आहोत. सर्व मान्यवरांना आपण हा आगळा वेगळा अशी ही भेटवस्तू देत आहोत. यानंतर दीपक केसरकर साहेबांना आपण ही भेट देत आहोत. पाऊल आहे घे भरारी उंच भरारी. जोरदार टाळ्या आपण वाजवूया. नारी शक्ति की इसी ऊर्जा को चित्रपट आपण निरंतर सशक्त किया. यही तो विकसित भारत के निर्माण की सबसे बड़ी ताकत है. स्त्री म्हणजे आव्हानांना तोंड देणारी आदिशक्ती. स्त्री स्वावलंबी तर घर, समाज आणि देश देखील स्वावलंबी होतो. प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाने महिला सशक्तीकरणाच्या उपक्रमांना बळकटी दिली आहे.
महिलांचा सन्मान करणाऱ्या आपल्या महाराष्ट्र शासनाकडून हाच धागा पकडून महिला सशक्तीकरणासाठी अनेक महत्वाकांक्षी योजना राबवल्या जात आहेत. यापैकी एक म्हणजे मुंबई महानगरातील गरजू महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका अर्थात BMCच्या माध्यमातून सुरू करण्यात येणारी आकांक्षित महिला सक्षमीकरण योजना. या योजनेअंतर्गत विविध शासकीय योजनांद्वारे घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी महिला बचत गटांना प्रति गट 1 लाख रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते. मुद्रा योजनेमध्ये कर्ज घेणाऱ्या सर्व महिलांना रुपये 10,000 तसंच प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज घेणाऱ्या महिलांना 10,000 रुपयांच्या कर्जासाठी 2,000 रुपये आणि 20,000 रुपयांच्या कर्जासाठी 4,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. विशेष म्हणजे ज्या महिला कर्जाची वेळेवर परतफेड करतील त्या अधिक कर्जासाठी पात्र ठरतील. या योजनेतून अंदाजे 90,000 महिलांना लाभ देण्याच्या उद्देशानं बृहन्मुंबई महानगरपालिकेनं 60 कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि त्याद्वारे सुमारे 70,000 महिलांना या योजनेचा आज लाभ दिला जाणार आहे. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री म्हणजे ही योजना आहे. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते या योजनेची रक्कम सर्व आकांक्षित भगिनींच्या बँक खात्यात डिजिटल भारताला साजेशा अशा थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT द्वारे प्रदान केली जात आहे. तर अशी ही योजना आहे महिला सक्षमीकरण योजना. त्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते आता संपन्न झालेलं आहे आणि आता माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात आपण 20 महिला लाभार्थी बचत गट तृतीयपंथी लाभार्थी यांचं वितरण करतोय. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे त्यामुळे मी विनंती करते की लवकरात लवकर आपण वर यावं. साई किन्नर बचत गट, बँक ऑफ महाराष्ट्र, बँकेचं नाव, कर्ज 5 लाख, T विभाग, महिला बालकल्याण योजनेअंतर्गत, महापालिकेच्या महिला बाल योजनेअंतर्गत साई किन्नर बचत गट पहिला ट्रान्सजेंडर गट हा आहे. यांचं विशेष कौतुक, जोरदार टाळ्या आपण वाजवूया. साई किन्नर बचत गट. कल्पनाबाई या गटाच्या अध्यक्ष आहेत. माननीय पंतप्रधानांनी सलग 8 मिनिटं त्यांच्याशी संवाद साधला होता आणि त्या संवादातून अशा पद्धतीचं एक भरारी पाऊल त्यांचं पडलेलं आहे. साई किन्नर बचत गट. त्यानंतर भैरवी महिला बचत गट यांनी लगेचच मंचावर यायचं आहे. या गटाने डाव्या बाजूने खाली उतरायचं आहे. भैरवी महिला बचत गट HDFC बँकेने त्यांना कर्ज दिलेलं आहे 3 लाख रुपये N विभाग. भैरवी महिला बचत गट. टाळ्यांचा ओघ मात्र जोरदार राहू दे. हा गट झाल्यानंतर जय माता दी महिला बचत गट, भारतीय स्टेट बँकेने त्यांना कर्ज दिलं 2 लाख रुपये आणि H पूर्व विभाग आहे. या गटाने डाव्या बाजूने खाली उतरायचं आहे. जय माता दी महिला बचत गट. आणि त्यानंतर श्री लक्ष्मी महिला बचत गट यांनी तयार व्हायचं आहे. जय माता दी महिला बचत गट, भारतीय स्टेट बँकेने त्यांना कर्ज दिलेलं आहे 2 लाख रुपये H पूर्व विभाग. त्यानंतर श्री लक्ष्मी महिला बचत गट, बँक ऑफ इंडिया 3 लाखाचं कर्ज F विभाग. भारत सरकारचा प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया उद्योग योजना या अंतर्गत शीतलादेवी महिला बचत गट, बँक ऑफ महाराष्ट्राने त्यांना 4 लाख रुपयाचं कर्ज दिलेलं आहे F साऊथ. भारत सरकारद्वारा प्रक्रिया उद्योग योजना शीतलादेवी महिला बचत गट, बँक ऑफ महाराष्ट्राचं 4 लाखाचं कर्ज F साऊथ. त्यानंतर जान्हवी महिला बचत गटाने तयार राहायचं आहे. त्यानंतर जान्हवी महिला बचत गट, सेंट्रल बँकेने 4 लाखाचं त्यांना कर्ज दिलेलं आहे M पूर्व विभागासाठी. त्यानंतर महाकाली महिला बचत गट यांनी तयार राहायचं लगेचच. माननीय मुख्यमंत्र्यांचा अत्यंत व्यस्त आणि महत्त्वाचा वेळ लक्षात घेऊन आपण हे वितरण पटापट करणार आहोत.
यानंतर महाकाली महिला बचत गट, यानंतर प्रधानमंत्री मुद्रा योजना त्यांनी तयार राहायचं आहे. किमया अहिरे. चला फोटो नंतर आपण काढूया. नाही सर आहे किमया अहिरे. किमया अहिरे, वैशाली चौगुले, मनीषा कटके, दीपाली सचिन बागाडे, कल्पना बागाडे, लक्ष्मी गुप्ता यांनी त्वरित मंचावर या. हा प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत आपण देतो आहे. यानंतर PM स्वनिधी. कोविडच्या काळात कोणताही प्रश्न न विचारता शासनानं त्यांना अनुदान दिलेलं आहे. यासाठी शासनाचं मनपूर्वक कौतुक. बृहन्मुंबई महानगरपालिकेचं कौतुक. क्रांती सुभाष जगताप, स्मिता हरियान, राणी देवेंद्र शिंदे आणि छोटी सिंग यांनी त्वरित मंचावर यायचं आहे. सरकारी टिपिकल तुम्हाला येणार ना. PM स्वनिधी 1, PM स्वनिधी 2 लगेच तयार राहायचं आहे. कुमारी रामनाथन या ट्रान्सजेंडर महिला आहेत. अर्चना यादव आणि कविता नारायणकर. PM स्वनिधी 2. PM स्वनिधी 2. आणि त्यानंतर दिव्यांग स्वयंरोजगार योजना. यामध्ये लॅपटॉप आपण स्कॅनर यानंतर माननीय मंत्री मंगलप्रभात लोढाजींना मी विनंती करते की आपलं मनोगत इथं व्यक्त व्हावं. माननीय मंत्री मंगलप्रभात लोढाजी. महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून, ज्योतिबाई फुले, सावित्रीबाई फुले सर्वांना वंदन करून इथे उपस्थित आपले सर्वांचे लाडले मुख्यमंत्री, कॉमन मॅन मुख्यमंत्री असे माननीय श्री एकनाथरावजी शिंदे, आपले इथले मंत्री पालकमंत्री श्री दीपक केसरकरजी, आपले खासदार श्री राहुल शेवालेजी, आमदार श्री सदा सरवणकरजी, आमदार श्रीमती यमिनी जाधव, मनपाचे कार्यक्षम आयुक्त श्री इक्बाल सिंहजी चहल, अतिरिक्त आयुक्त श्री सुधाकर शिंदे, श्रीमती प्राची जांभेकर, इथे मोठी संख्यामध्ये जमलेले माझे महिला बचत गटचे सर्व मेंबर्स आणि अधिकारीगण. वेळेची मर्यादा आहे. आपले सर्वांनी माननीय मुख्यमंत्रीजींना ऐकायचे आहे. मी मुख्यमंत्रीजींच्या बरोबर 2 वर्षापासून आहे. मी राजनीती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज महिला सक्षमीकरणाच्या अनेक योजनांचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे आणि डायरेक्ट पैसे महिलांच्या भगिनींच्या खात्यात जमा होणार आहे. या अतिशय अभिनव आणि महिलांसाठी असलेल्या फायद्याच्या महत्त्वाच्या या योजनांच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित पालकमंत्री दीपक केसरकरजी, पालकमंत्री मंगलप्रभात लोढाजी, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, आमदार यामिनीताई जाधव, आमदार मनीषाताई कायंदे, आपले आयुक्त त्यांचा मी आताच सत्कार केलेला आहे, इक्बाल सिंग चहल, सुधाकर शिंदे, अमेय घोलक, दत्ता नरवणकर, शीतल म्हात्रे, आशाताई मामेडी, सुशीला बेन शाह, कृष्णा विश्वासराव, संतोष खरात, अशोक माटेकर, सर्व मान्यवर व्यासपीठावर खूप लोक आहेत आणि आपले सर्व नगरसेवक आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या भगिनी आणि थोडे बांधव पण आहेत आणि अतिशय शॉर्ट नोटीसमध्ये
हे आपले सातमकर पण अतिशय शॉर्ट नोटीसमध्ये हा कार्यक्रम केला, परंतु आज 10,000 महिला इथं आहेत आणि मला वाटतं ऑनलाईन किती आहेत अमोल? 70,000 महिला ऑनलाईन या कार्यक्रमाला जॉईन झालेल्या आहेत. आणि म्हणून मी नेहमी आयुक्तांना सांगत होतो की आपली जी महिला शक्ती, नारी शक्ती, आपली महिला भगिनी स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. कुटुंबाचा चरितार्थ चालवत असताना सगळ्या गोष्टी आपल्या दिनचर्या, आपल्या परिवाराचा सांभाळ करत असताना शेवटी प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक महिला, प्रमुख महिला ही कुटुंबाचा आधार असते. आणि म्हणून या महिला भगिनीला स्वतःच्या पायावर उभं करणं, सक्षम करणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून आता या प्रगतीच्या समाजातला एक महत्त्वाचा घटक आहे. आणि या प्रगतीच्या वाटेवरील बरोबरीच्या अगदी खांद्याला खांदा लावून पुरुषांच्या आपण काम करता, किंबहुना एक पाऊल पुढे टाकता. आता आज जर महापालिकामध्ये आरक्षण आपण पाहिलं किती आहे? 50%, 50% आरक्षण महिलांना आहे महापालिकांमध्ये. आता महिलांच्या वॉर्डमध्ये पुरुष नाही उभा राहू शकत, पण पुरुषाच्या वॉर्डमध्ये महिला उभी राहू शकते. एक पाऊल पुढे का म्हणालो? एखादी महिला भगिनी चांगलं काम करत असेल आणि तो जर पुरुषाचा वाढ असेल तरी सुद्धा कुठलाही पक्ष त्या महिलेला बाजूला करत नाही, त्या महिलेच्याच कडून काम करून घेतो. कारण ती महिला तिथं अतिशय प्रामाणिकपणे काम करत असते. पुरुष काम करत नाही असं माझं म्हणणं नाही, परंतु एक डेडिकेशन, डिवोशन जे आहे, एकदा काम करण्याचा निश्चय केला, एक निर्धार केला, ते महिला अतिशय प्रामाणिकपणे विविध क्षेत्रामध्ये काम करतात. आता कुठं महिला कमी आहेत? मागे कुठे आहेत? अगदी अंतराळवीरपासून, पायलटपासून, अगदी युद्ध पाणबुडीपासून सगळीकडे महिला आपल्या आहेत. आणि आपल्या देशाच्या सर्वोच्च पदावर, राष्ट्रपती पदावर देखील आपल्या महिला भगिनी द्रौपदी मुर्मू मॅडम आहेत. ही देखील आपला अभिमान आहे. मी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना धन्यवाद देईन, त्यांचं अभिनंदन करेन की एका आदिवासी महिलेला एका एवढ्या सर्वोच्च पदावर संधी देण्याचा बहुमान आपल्या देशाला मिळालेला आहे. आणि म्हणून नारी शक्ती कुठेही मागे नाही आहे. आणि त्याचबरोबर मला वाटतं राहुलजी आपला पहिला नवीन संसद भवनाचं उद्घाटन केलं, मला वाटतं पहिला ठराव केला, महिला आरक्षणाचा पहिला ठराव, पहिला निर्णय मोदी साहेबांनी घेतला महिला आरक्षणाचा. त्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये आपल्या महिला भगिनींचा सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून एक त्याग भावनेने आपण काम करता, एक शोषिकता आहे, त्याग आहे, अतिशय कष्ट आहेत. सगळेच जे आपण पाहतो की एखाद्या मोठ्या कर्त्या पुरुषाच्या मागे महिला शक्तीचा हात असतो. आणि ते खरं आहे, कारण शेवटी आपण कुटुंब सांभाळता, पुरुष बांधव आपल्या आपल्या कामात व्यस्त असतात, आपण कुटुंब सांभाळून देखील. आणि त्याचबरोबर मग अनेक इथे मुद्रा लोन आहे, PM स्वनिधी आहे, त्याचबरोबर दुसरं प्रोत्साहनपर अनुदान आहे. असं जवळपास आयुक्तांनी मी सांगितल्याप्रमाणे या वर्षीच्या बजेटमध्ये 250 कोटी रुपये आपल्या महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी ठेवलेले आहेत. ही पहिली महापालिका आहे देशातली की महिलांच्या बाबतीमध्ये अतिशय अगदी आग्रही भूमिकेने ती काम करते. महिला कर्ज दिलं की वेळेवर परतफेड देखील करतात, 100% नो NPA अशा प्रकारचं काम आपलं आहे. आणि बँकांना देखील आपल्या महिला भगिनींच्या बचत गटांचा चांगला अनुभव आहे. मी आयुक्तांना सांगितलं महिला सुरक्षा अभियान आपण राबवू. फक्त आरोप करून होत नाही. आरोपाला एकनाथ शिंदे आरोपाने उत्तर देणार नाही, कामातून उत्तर देणार. आणि म्हणून रोज काम चालू आहे. डीप क्लीन ड्राईव्हमध्ये पोल्युशन आपलं कमी झालं ना, डीप क्लीन ड्राईव्हमध्ये, डीप क्लीन ड्राईव्ह
त्याच्यावर पण टीका झाली. मुख्यमंत्री रस्त्यावर उतरतात आणि रस्ते धुतात. रस्ते धुवायचं काय गुन्हा आहे का? बघा, ब्रिटिश काळात रस्ते धुतले जायचे. आता हे रस्ते आपण रिसायकल वॉटर, जे पाण्यात समुद्रात आपण सोडून देतो फुकट, ते पाणी वापरून रस्ते धुण्याचं काम मुंबई महापालिका करते. त्यामुळे धूळ कमी होते, डस्ट कमी होते, डेब्रिज कमी होते आणि प्रदूषण पण कमी होतं आहे. मग ह्याच्यात काय गुन्हा आहे? आपण केलं नाही, मी करतोय. आता तुम्ही किती बोलाल, पण लोक त्याच्यात जुडत आहेत. लोक ही, मला तर ही डीप क्लीन ड्राईव्ह ही लोक चळवळ करायची आहे. लोकांना त्याच्यात सहभागी करून घ्यायचं आहे आणि आपला परिसर स्वच्छ, सुंदर, निरोगी, हिरवागार ठेवायचा आहे. आणि म्हणून चेलना जे जे काही सांगतो आपण ते करताय. आणि म्हणून मी एवढंच सांगेल, माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढ्यापुरतं मर्यादित नाही. माझं कुटुंब हे सगळं आपलंच कुटुंब आहे. अख्खा महाराष्ट्र आपलं कुटुंब आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांसाठी काम करायचं आहे, सगळ्यांसाठी आपल्याला योजना पुढे न्यायची आहे. एवढंच मी आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर आपल्याला हेही सांगतो, मगाशी राहुल शेवाळे यांनी आपल्या मूळ भूमिपुत्र मच्छीमार यांचे जे लायसन आहे, मच्छीमार भगिनींना ते लायसन विदाऊट फीज घेता ते ताबडतोब देऊन टाका शहर आयुक्त, आणि त्यांना त्यांचं जो काही व्यवसाय आहे तो करू द्या. त्याचबरोबर दुसरं एक मागणी त्यांची आहे, प्रति पंढरपूर म्हणून विठ्ठल मंदिर इथं सुशोभीकरणासाठी, कारण पंढरपूरचं वडाळा इथं प्रति पंढरपूर आहे. आपण त्यांना 25 कोटी रुपयाची तरतूद आपण करूया आणि 25 कोटी रुपये देण्याचाही आपण निर्णय घेऊया. काल आपल्याला मी सांगतो, सिद्धिविनायक मंदिर 500 कोटी रुपये आपण दिले. सिद्धिविनायक कोटी मंदिराला सुशोभीकरणाला 500 कोटी रुपये. मुंबादेवी आणि दुसरं मंदिर कुठलं, महालक्ष्मी मंदिर, त्यालाही आपण पैसे दिले. म्हणजे हे मुंबई महापालिका आणि सरकार हे आपली देवस्थानं पण चकाचक झाली पाहिजे यासाठी आपण काम करतोय. आणि अनेक जे काही पत्र मी दिले आपल्याकडे केसरकरांचं, त्याप्रमाणे आपण काम करा. आणि या महिला भगिनींना यांच्यासाठी मुंबई महापालिकेच्या अधिकाधिक योजना ज्या आपल्याला करता येतील त्या सगळ्या आपण करा आणि या महिला भगिनींना न्याय द्या. कारण तुमचा हक्काचा भाऊ हा एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. या ठिकाणी तुमच्यासाठी ज्या ज्या योजना आपल्याला करता येतील त्या सर्व योजना आपण करू. आजचा दिवस फार आनंदाचा आहे. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. 2 वर्षांपूर्वी महानगरपालिकेचा महिला जेंडर बजेट 25 कोटी होतं. शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामुळे हे बजेट 250 करोड झालेलं आहे. यासाठी जोरदार टाळ्या. माननीय मुख्यमंत्री, दोन्ही पालकमंत्री, खासदार, आमदार, मागे बसलेल्या महिला बचत गटाच्या अध्यक्षा, सर्व इथे मान्यवर, बँकेचे व्यवस्थापकीय सगळे संचालक आणि आपल्या सगळ्या मैत्रिणी यांचे मनपूर्वक आभार. सेविकांचा विषय का? आरोग्य सेविका कालच्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला 5,000 रुपये वाढवलेले आहेत. आरोग्य सेविकांना वाढवले. अंगणवाडीला मोबाईल दिलाय, त्यांची पेन्शन, त्यांची ग्रॅज्युटी. तुम्ही भेटा, मला भेटा. मी सर्वांना विनंती करते की आपण उभे राहा. सर्वांनी आपण राष्ट्रगीताने आजच्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. राष्ट्रगीतासाठी उभे राहा.
कॅमेरा कुठे गेला? अमितला बोलून घेऊ मी बाहेर आतमध्ये. अरे मागाडीचं पगार हां मग तिकडे जा आपल्या बोलीला घ्या. सरळ कर ना, सरळ सरळ धर ना. तर आत्ता जो कार्यक्रम झालेला आहे तर तो खरंच खूप छान असं झालेला आहे. तर मला तर खरंच वाटत नाही की प्रत्यक्षात मुख्यमंत्र्याच्या हस्ते मला प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. मला जो सन्मान देण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आणि कार्यक्रमानंतर सर्वांना नाश्ता देण्यात आला. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बाहेरच्या साईडला झाडाच्या खाली मी हवेशीर नाश्ता करत बसलेले आहे. त्यानंतर BMCच्या जे बसेस होत्या त्या बसेसमध्ये आम्ही निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी. तर इथेच हा व्लॉग आपला थांबवते आणि आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. पुन्हा भेटूया. बाय बाय.